कसे आहात तुम्ही? सगळे चांगलेच असाल. 2-3, 4-5 दिवस झाले पुण्यात ना खूप पाऊस येतोय. खूप म्हणजे खूप पाऊस, म्हणजे सगळीकडे चालू असून पुण्यातच नाही आहे. इकडं पुण्यात पण आहे, बाकी दुसरीकडे पण असन. त्यामुळं घरातलं जे धुवायचं आहे, गोधड्या म्हणा, भांडी वगैरे काय, हे सात काढलेलं नाही आहे. त्यामुळं आता 2-3 दिवस झाले, 2 दिवस तर लगातार झालेत. ऊन छान पडते, त्यामुळं घरातला सगळं काढायचं आहे आणि सगळ्यांनीच काढलेलं आहे. कारण 2 दिवसात जेवढं ऊन आहे तेवढं जर म्हणजे आहे तेवढंच सगळं, जर थोडं थोडं काय होईना तेवढं धुवून काढून जेवढं वाढलं तेवढं चांगलं. म्हणून आज सगळं काढायचं आहे. गोधड्या वगैरे ज्या मोठ्या मोठ्या वस्तू आहेत, गोष्टी आहेत, जसं ब्लँकेट वगैरे झालं, ज्या जास्त लवकर वाढत नाहीत, ते सगळं असं काढायचं आहे आणि धुवून काढायचं आहे. त्यामुळं मला पण आज सगळं घरातलं काढायचं आहे. गोधड्या वगैरे, ब्लँकेट्स वगैरे जेवढं आहे तेवढं सगळं काढून धुवून घ्यायचं आहे. आणि भांडेसुद्धा रॅकवरचे वगैरे जेवढे आहेत तेवढे सगळे आज धुवून काढायचे आहेत. तर आज हेच काम करायचं आहे. घरातली साफसफाई वगैरे सगळं धुवून वगैरे काढायचं आहे. आणि मग मी आली सगळ्यात आधी बघायला, नंतर मग माझे झाडं. कारण 2-3 दिवस झाले, 1-2 दिवस झाले हा पाऊस खूप जोरात पडतोय, खूप पडतोय. त्यामुळं काय झालं आहे ना, झाडांचं जरा वातावरण बिघडलं आहे. कधी त्यांना जास्त पाणी होतं, कधी कमी होतं, आणि ते पण झाडांना बघावं लागतं ना, त्यांची पण काळजी घ्यावी लागते. म्हणून आज झाडं आधी मी व्यवस्थित चेक करून घेतलेत, झाडांना पाणी व्यवस्थित आहे नाही आहे म्हणून. नंतर मग मी घेतला जरा चहा आणि मग आवरून घेतलं, कारण कामं वगैरे करायची होती, सगळी पडली होती तशीच. म्हणून म्हटलं मग आधी आवरून घ्यावं थोडंसं, कारण एकदा कसं थोडंसं आवरल्यानंतर मग एवढे सगळे आता भांडे वगैरे घासायचे आहे म्हटल्यावर, कपडे वगैरे धुवायचे आहे म्हटल्यावर कुठल्या मग नंतर कामाला हात लागत नाही. आणि मग नंतर काही स्वतःकडं बघायलासुद्धा थोडा पण वेळ नसतो. मग एवढी सारी भांडी घासा, कपडे धुवा, हे सगळं करा, त्यामुळं टाईम निघून जातो आणि मग लक्ष नाही राहत. त्यामुळं मग थोडंसं म्हटलं आवरून वगैरे घ्यावं व्यवस्थित आणि मग नंतर आपल्या कामाला सुरू व्हावं. मग आता झाले तयार आणि मग लागा कामाला. सगळ्यात आधी मी भाकरी टाकून घेतल्यात, कारण मग नंतर पोरांना भुका वगैरे लागल्यात, मिस्टर लवकर आले तर मग स्वयंपाक राहून जाईल, करायचा राहून जाणार, होणार नाही. त्यामुळं मग करून घेतले. आणि भांडी ही सगळी मग नंतर मी घासून घेतलेत. आणि मग नंतर ही कडप्प्याची रॅक त्याच्यावर लावायची होती मग मला. मग नंतर हे रॅकवर मग आरू मला देत होते आणि मग एक एक डब्बा आरू देत होती, एक एक डब्बा मी लावत होते. ह्या रॅकवर ही सगळी व्यवस्थित घासून वगैरे सगळी पुसून घेतली. ते सगळा काय व्हिडिओ मी काढला नाही. सगळी भांडे घासताना, रॅक वगैरे ही सगळं पुसताना, फक्त ही लावतानीच, कारण भांडे वगैरे सगळं घासताना त्या नादात मला काही लक्षच नाही राहिलं. थोडं तरी शूट करून घ्यायचं, थोडं तरी व्हिडिओ वगैरे थोडं तरी काढून घ्यायचं, काही लक्ष राहिलं नाही. मग जेव्हा नंतर लक्षात आलं तेव्हा थोडंसंच काढून घेतलं आणि नंतर मग ही कडप्पा वगैरे सगळं लावून घेतलं. डबे वगैरे व्यवस्थित सगळे आरूने केली थोडीशी हेल्प मला. आणि ही रॅक आहे, ही पण एक रॅक धुवून व्यवस्थित त्याला पुसून घेतलं. त्या स्टीलच्या रॅकचं जरा हाताला लागतं, त्यामुळं ती जरा सांभाळूनच घासून वगैरे धुवून पुसून घेतली. ते झाल्यानंतर परत ह्या रॅकमध्ये लावायचे होते आणखी थोडेफार भांडे, ते सगळे लावून घ्यायचे होते. मग हळूहळू करत करत ते पण लावून घेतले, कारण आरू होती त्यामुळं काही मला एवढं वाटलं नाही जरा. कारण त्या दिवशी सुट्टी पण होती पोरांना, मग सगळं करून घेतलं त्या दिवशी. कारण वातावरणाचं काही सांगता येत नाही, कधी पाऊस येतो कधी पाऊस येत नाही, हे तरी असं दिसते. मग नंतर वर गोधड्या टाकलेल्या होत्या धुवत, ती बघायला आले सुकल्या नाही सुकल्या. आणि सगळीकडं बघा आमच्या इकडं सगळं धुतलेलंच आहे. आणि मी जिथं राहते त्याची मागची साईड आहे बघा ही, ती पार्किंगची साईड आहे. तिथं सगळे 4 व्हीलर वगैरे पार्क लागतात, खूप मोठी पार्किंग आहे. आणि मग नंतर भांडी वगैरे घासायला आली परत, थोडीशी उरलेली होती ते सगळी भांडी मग घासून घेतली. कारण मग नंतर मला दक्षूला घ्यायला पण जायचं होतं शाळेत. मग त्याला घेऊन आले, त्याला विचारत बसले मग अभ्यास काय दिला टीचरनी काय नाही. मराठी हिंदी कशाला बोलायचं. विलीन करायशिवाय विलीन करायची विलीन करायशिवाय एकच अभ्यास दिला का?
आणि हे बाकीचं का बघू का? याच्यात 3 पुया 2 पेज पुया हे हे काढायचं इथे मोठं 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 काढायचं. आणि हे बाकीचं नाही दिला दिला आहे. जाऊ दे. नाही हा दिलाय ना, हा करायचा असते ना. शिकवलं काय मग आज शाळेत? आज हे अजून गाणे शाळेतले पैसा पहिला दगडावर पाय जोरात ना. पैसा पहिला दगडावर पाय दगड पहिला हाय हाय परी परी कुठे एक दगड दगड पहिला खाली बघावे आजपासून सगळ्या परी खाली बघतात अजून मी शाळेत झाली गोष्ट संपली. असं शिकवतात ते त्या मनानंच आपलं काहीतरी जोडून दिलं. पोट कॅमेरामध्ये दिसतो बोलतो दाखवतोय. माझ्या याच्यात पाचशे मम्मा मला मला नाही का हे बुक माहित पडतात कोणते कोणते. पप्पांनी काय सांगितलंय? होमवर्क पूर्ण करायचं. हा हे होमवर्क आहे, हे पूर्ण करायचं. हा ही तर मला माहिती आहे ABC ही पण 1 to ओवीला घ्यायला जायचं. 1 to 3 चला चला अभ्यासाला लागा. हा? काय खातो? मी मॅगी कच्ची कच्ची मॅगी. हा का तिला बनवून खायचं ना. ते मला टूस गॅस नाही येऊ देत मला. मग काय करू? मग कच्ची खायची, हा बनवून खायची नाही ना का? तू बहीण नाही देत. हा का? हा मग बनवून नाही दिली म्हणून कच्चीच खायची. हा. असं थोडी असं पोट दुखतं ना. हा नाही हो कच्ची खाल्ल्याने पोट दुखतो. बघ तुझ्यामुळे गोलू पण लागलाय मागं. गुलाला पण खायचंय. हा चला शाळेतून आले कपडे वगैरे काढा आपले. हा स्कूलमधून आल्यावर कपडे काढायचे असतात. असं नसते राहायचं. आमच्या दक्षूला कच्ची मॅगी खूप आवडते. खूप कच्ची मॅगी खातो. थांब ना जरा, थांब ना, देते ना. कच्ची मॅगी खूप आवडते. त्याच्यामुळे आमचा गोलू पण त्रास देतो कच्ची मॅगी खायसाठी. त्याला पण कच्ची मॅगी आवडते म्हणून कच्ची मॅगी मागतो. कच्ची मॅगी द्या. आणि आमच्या दक्षूला पण नाही दिली करून का नको काही प्रॉब्लेम नाही, पण कच्चीच खाणार नाही दिली करून तरी. गोलू पण बघा आमचं कसं चालू आहे. कशी मागतोय दक्षू? कच्ची कच्ची मॅगी मागतोय. दक्षू सारखा आमचा गोलू कच्ची मॅगी मागतोय. कच्ची मॅगी खाऊ नका रे, पोट दुखतोय. झाला का? काढा काढा स्कूलचे कपडे काढा. होमवर्क दिलाय टीचर. होमवर्क करा. काय आहे काय आहे? केस कापल्यामुळे आमचा गोलू काही व्यवस्थित दिसत नाहीये. आता तरी पण 1-2 महिने तरी केस असेच राहणार आहे. हळूहळू हळूहळू येतील तेव्हा बघा आमचा पहिल्यासारखा गोलू आमचा पहिला दिसणार आहे. आणि मग घर पुसून घेतलं. दक्षूला घ्यायला गेले त्यावेळेस मी कपडे चेंज करून गेले होते, कारण कपडे खूप भिजले होते. भांडी वगैरे गोधड्या वगैरे सगळे धुवून मग नंतर घर वगैरे व्यवस्थित सगळं पुसून घेतलं. आणि मग नंतर भांडे घासायचे होते परत थोडेसे राहिलेले. मग हे संध्याकाळचे जे उरले ते. आणि परत संध्याकाळी मी परत कपडे चेंज केले. आणि होते तेवढे मग भांडे संध्याकाळचे पण घासून घेतले तेवढे, कारण एवढे सगळे भांडे घासले तरी पण संध्याकाळी परत थोडेफार भांडे का होईना तरी आणखी पडलेच होते. भांडे कितीही म्हणा पडतच राहतात, त्याला काय नाही. तिकडं आमचा गोलू ओरडत होता, त्याला काहीतरी पाहिजे होतं खायला म्हणून तो सारखा ओरडत होता, कारण घरात पोरं पण नव्हते त्याला काही द्यायसाठी. मी एकटीच होते. मग त्याला काय पाहिजे हे बघणं आणि भांडे घासणं
सगळं माझ्यावरच होतं. मग नंतर भांडी वगैरे सगळे घासून वगैरे धुवून वगैरे सगळे घेतले, कारण सकाळी पण भरपूर घासून घेतले, त्यामुळं कपडे पण सगळे भिजून गेले होते. 2-2दा आज कपडे चेंज करावे लागले. मग नंतर काय पाहिजे? गोलू काहीतरी सारखा मागत होता, पण भांडे घासत होते, धुवत होते, त्यामुळं मला काही त्याच्याकडे जाऊन बघता आलं नाही की नेमकं मागतोय तरी काय. म्हटलं आता भांडी घेतलीच आहे घासायला, एकदाची पूर्ण घासून वगैरे घेते, नंतर त्याला काय पाहिजे ते देते आणि मग त्याला खाऊ वगैरे पण घालून घेते. मग नंतर त्यामुळे नंतर मग मी गेले आणि मग बघितलं त्याला काय पाहिजे. नंतर झाल्यानंतर मग मी मस्त चहा ठेवला आणि चहा घेत बसले. मग मस्त चहा घेऊन झाल्यानंतर मग गोलूला घेऊन बसले. तो बसला बघा माझ्या मांडीवर कसा झोपला आहे. असं कधी झोपत नाही, हे त्याचे केस कापल्यापासून जरा वेगळा वागतोय थोडा तरी. आधीसारखा एवढा वागत नाही आहे व्यवस्थित, जरा शांत शांत आहे, एवढा ओरडत नाही, चिडचिड वगैरे करत नाही, शांत झाला आहे. त्यामुळं असं बसला आहे माझ्या मांडीवर, नाहीतर एवढा शांत मांडीवर कधी मांडीवरच नको होते, ते बसतच नाही. मग नंतर मी लागले संध्याकाळच्या स्वयंपाकाला. भाजी चपाती वगैरे करून घेतली. सकाळी स्वयंपाक केला होता, भाकरीच केल्या होत्या. पोरांना काही भाकरी आवडत नाही, पण तरी पोरांनी खाल्लं कसं तरी, भात होता तर. मग नंतर संध्याकाळी लवकर लागले भात केला आणि शेपूची भाजी करायची होती. मग कांदा मिरच्या भाजून घेतल्या आणि शेपूची भाजी करून घेतली आणि हिरव्या मिरच्यांचा ठेचासुद्धा बनवला, मग मिस्टरांना पाहिजे होता तर. चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगला. बाय.